This is our 10th lecture on the topic dual nature of radiation and matter. Up to this time or up to the lecture number 9, we are discussing that the wave means light has two natures, wave nature and particle nature. Einstein confirms the particle nature of light, and this Einstein explanation was on photoelectric effect. Look at photoelectric effect was discovered in 1887 by Heinrich Hertz. As per this phenomena, light behaves like a particle, which was explained by Einstein in 1905. Okay, and Einstein received a Nobel Prize for his explanation in 1921. लाईटला पार्टिकल नेचर आहे हे आइन्स्टाईननी प्रूव्ह केलं आणि त्या बेसिसवर त्यांना नोबेल प्राइज मिळालं 1921 मध्ये. ॲट द सेम टाईम लोक, जर लाईटला पार्टिकल नेचर आहे तर मग पार्टिकलला वेव्ह नेचर का नसेल? बघा, लाईटला वेव्ह नेचर, लाईटला पार्टिकल नेचर म्हणजेच काय, वेव्हला पार्टिकल नेचर आहे, तर याच्या उलट का नसेल, म्हणजे पार्टिकलला वेव्ह नेचर का नसेल याचा पण विचार केला गेला आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं एका हायपोथेसिसद्वारे आणि त्यांचं नाव आहे लुईस डी ब्रोगली. प्रोनाउन्स करायचं याला डी ब्रॉय. ओके, लुईस डी ब्रोगली ही प्रपोज अ हायपोथेसिस in 1924. What he proposed? He proposed that if radiation has dual nature, matter also possess dual nature. जर रेडिएशनला ड्युअल नेचर आहे तर मॅटरला पण असेल. बघा काय कॉन्सेप्ट कशा प्रकारे डेव्हलप होत जातात, तर शोध कसे कसे लागत जातात. एकाने हा विचार केला तर दुसरा सायंटिस्ट असा विचार करायला लागतो आणि मग ते प्रूव्ह जर झालं तर शोध लागून जातो. आणि लक्षात घ्या, हा जो दुसरा कॉन्सेप्ट होता पहिल्याच्या उलट, की वेव्हला पार्टिकल नेचर असतं, तर दुसरा कॉन्सेप्ट होता पार्टिकलला वेव्ह नेचर असतं. आणि हा पण बेसिक त्या ठिकाणी डिस्कवरी असल्यामुळे या सायंटिस्टला पण म्हणजेच डी ब्रोगलीला पण त्या ठिकाणी नोबेल प्राइज मिळाला. ही रिसिव्ड नोबेल प्राइज इन 1929. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात द्या, दोन्ही किती फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. पहिल्या याला पण म्हणजे पार्टिकल नेचर दाखवण्याला पण नोबेल प्राइज मिळालं, तर पार्टिकलला वेव्ह नेचर दाखवता येतं याला पण नोबेल प्राइज मिळालं. सो बोथ द कॉन्सेप्ट्स आर इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अँड बोथ लेट्स द बेस ऑफ आवर मॉडर्न फिजिक्स. आपल्या मॉडर्न फिजिक्सनी बेस तयार केला आणि म्हणून मग स्टार्टिंगचे पॉईंट मॉडर्न फिजिक्समधले हेच आहेत. ओके, ठीक आहे. मग आता डी ब्रोगलीनी असं का बरं म्हटलं की वेव्हला जर पार्टिकल नेचर देता येतं तर पार्टिकलला वेव्ह नेचर का नाही देता येत, तर त्यासाठी त्यांनी बेस वापरला की नेचर लव्ह सिमेट्री. नेचरला सिमेट्री आवडते. मग आता एखादा एक्झाम्पल सांगता येईल का की ज्या ठिकाणी सिमेट्री आहे, हे आणि हे सारखंच. आठवा न्यूटनचा थर्ड लॉ, एकदम सिंपल. वेन एव्हर देअर इज ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे ॲक्शन झाली की रिॲक्शन होणारच आहे, म्हणजेच त्या ठिकाणी सिमेट्री मेंटेन केल्या जाते. आता हे मी फक्त एक जनरल समजण्यासाठी म्हणून एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, नेचर लव्ह सिमेट्री, दॅट्स वाय ही प्रपोज दिस पर्टिक्युलर हायपोथेसिस. हायपोथेसिस इज इफ रेडिएशन हॅज ड्युअल नेचर, मॅटर ऑल्सो पॉझेस ड्युअल नेचर. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण. मग आता हे त्याला एक्सप्लेन करायचं होतं, मॅथमॅटिकली किंवा थेरॉटिकली प्रूव्ह करायचं होतं, तर त्यासाठी काय त्यांनी कन्सिडर केलं त्याकडे लक्ष ठेवा. अकॉर्डिंग टू थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, आइन्स्टाईननी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी प्रपोज केली होती, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. बरोबर आहे फॉर्म्युला. एम म्हणजे मास ऑफ दॅट पार्टिकल, सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ पार्टिकल. म्हणजे मास गेट कन्वर्टेड इंटू एनर्जी अँड एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू मास. हे त्या ठिकाणी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी नुसार सांगता येतं का आपल्याला? बरोबर आहे का माझं वाक्य? एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू मास और मास कॅन बी कन्वर्टेड इंटू एनर्जी. ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, हेच दाखवतं ना इक्वेशन आहे. करा विचार.
This mc square can be represented as m into c into c. m into c म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, बरोबर आहे. मास म्हणजे पार्टिकलचा मास, c म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट. m into c म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, अँड मास इंटू वेलॉसिटी मीन्स मोमेंटम. म्हणून त्याला मी p ने रिप्रेझेंट केलं. सो इट इज p इंटू c. सो एनर्जी इज इक्वल टू mc स्क्वेअर, or it is equal to m into c, or it is equal to p into c, where p is momentum. Momentum means mass into velocity. So from this equation you can write momentum means p is equal to E by c, energy upon velocity. Let this to be equation number first. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी अपॉन वेलॉसिटी, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा वापर करून त्यांनी मोमेंटमचा फॉर्म्युला तयार केला, ई बाय सी. ठीक आहे. आता आइन्स्टाईननी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय म्हटलं होतं की एनर्जी ई इज इक्वल टू एच न्यू. एनर्जी फोटॉनची एनर्जी असते आणि ती एच न्यू असते, म्हणजे ती एनर्जी त्यांनी फ्रिक्वेन्सीशी रिलेट केली होती. बघा आता लक्ष ठेवा, या ठिकाणी या लुईस डी ब्रोग्लीला पण तेच करायचं होतं की वेव्हशी रिलेटेड असणारे कॉन्सेप्ट आणि मॅटरशी रिलेटेड असणारे कॉन्सेप्ट यांना एकत्र आणायचं होतं. मग तुम्ही म्हणसाल की मॅटरशी रिलेटेड कॉन्सेप्ट कोणते, तर एनर्जी, मोमेंटम हे त्या मटेरियल पार्टिकलशी रिलेटेड कॉन्सेप्ट, आणि फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ हे वेव्हशी रिलेटेड कॉन्सेप्ट, या सगळ्यांना त्याला एकत्र आणायचं होतं आणि त्यानुसार त्याला प्रूव्ह करायचं होतं की कशा प्रकारे पार्टिकलला आपल्याला वेव्ह नेचर देता येतं, आणि त्यासाठीच त्याचे हे सगळे प्रयत्न. बघा इक्वेशन नंबर 1 मिळालं, मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी अपॉन वेलॉसिटी. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन एनर्जी इज एच न्यू. प्लँक्स क्वांटम थिअरीमध्ये त्यांनी म्हटलं की जर वेव्हला पार्टिकलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एनर्जी किती घेतली होती पार्टिकलची एनर्जी किती घेतली होती, एच न्यू. मग तीच एनर्जी डी ब्रोग्लीने उचलली, ई इज इक्वल टू एच न्यू. सो इन इक्वेशन 1 पुट व्हॅल्यू ऑफ ई मीन्स एच न्यू. So P is equal to h nu upon c. Okay, look at this. H nu upon c, but nu upon c, what does represent? 1 upon lambda, wavelength. 1 upon wavelength means wave number. ठीक है. पण आता या इक्वेशन कडे लक्ष द्या. Momentum is h nu upon c, means momentum depends directly on frequency and inversely on velocity of light. So this equation can be applied for those particles only for which the mass of the particle is very small. लक्ष ठेवा, हा फॉर्म्युला तुम्हाला त्याच पार्टिकलला वापरता येतो, त्याच पार्टिकलची मोमेंटम तुम्हाला काढता येते ज्याचं मास एकदम कमी असते आणि वेलॉसिटी ही लाईटच्या वेलॉसिटी एवढी असते. म्हणजे वेलॉसिटी खूप जास्त आणि मास एकदम कमी. त्याच पार्टिकलसाठी ही इक्वेशन एच न्यू अपॉन सी तुम्हाला वापरता येतं. Now look at, but nu upon c is lambda. Nu by c is equal to 1 upon lambda. So put that value here. So it becomes h upon lambda. H means Planck's constant upon wavelength. So momentum means it is the property related to matter. H upon lambda. Lambda means wavelength. Wavelength, it is the property related to wave. ही मॅटरची प्रॉपर्टी आहे मोमेंटम. लॅम्बडा इज प्रॉपर्टी ऑफ वेव्ह, म्हणजे मॅटर आणि वेव्ह या दोन्ही नेचरला एकत्र करण्याचं काम हे इक्वेशन करून राहिलं. सो पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. सो लॅम्बडा मीन्स दॅट रिलेटेड वेवलेंथ ऑफ दॅट पार्टिकल इज h upon p. h आणि हा p इकडे ट्रान्सफर होईल. h upon p means h upon mv, and this is the important relation of de Broglie called, this relation is called as de Broglie's wavelength. हे de Broglie's wavelength आहे. एवढी वेवलेंथ असेल कोणाची, m एवढ्या मास असणाऱ्या पार्टिकलची की जो पार्टिकल v एवढ्या वेलॉसिटीने जातोय. So if a particle having mass m moves with velocity v, then a wavelength is associated with that particle, and that wavelength is this much.
लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष ठेवा. या इक्वेशनला मी थोडंसं डिस्कस करतोय. इफ मास ऑफ द पार्टिकल बिकम्स लार्ज, so if you consider massive particle, what will happen? If mass becomes large, means denominator become large, and as denominator becomes large, this ratio becomes small, means wavelength associated with the massive particle becomes small. पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. पार्टिकलचं मास वाढवलं तर त्याच्याशी असोसिएटेड वेवलेंथ कमी होऊन जाईल, आणि असोसिएटेड वेवलेंथ जर कमी झाली तर त्या वेवलेंथला काही अर्थ राहणार नाही. सो पार्टिकल मस्ट नॉट बी मॅसिव्ह. तो पार्टिकल मॅसिव्ह नसला पाहिजे, तरच तुम्हाला ही मॅटर वेव्हची वेवलेंथ तिथे अटॅच करता येते. व्हीचा विचार करा, वेलॉसिटी ऑफ पार्टिकलची. इफ यू इन्क्रीज वेलॉसिटी ऑफ पार्टिकल, पहिले रँडम जनरल वेलॉसिटी होती आपली ऑर्डिनरी. इफ यू इन्क्रीज वेलॉसिटी अप टू वेलॉसिटी ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट, ही जर वेलॉसिटी स्पीड ऑफ लाईट एवढी झाली तर पुन्हा डिनॉमिनेटर मोठा झाला, एम इंटू सी, बरोबर आहे. एम इंटू व्ही म्हणजेच एम इंटू सी. डिनॉमिनेटर पुन्हा मोठा झाला, डिनॉमिनेटर पुन्हा मोठा झाला तर रेशो स्मॉल झाला, म्हणजे असोसिएटेड वेवलेंथ कमी झाली. मग आता अशी कमी झालेली वेवलेंथ आपल्याला त्या ठिकाणी तिचं इम्पॉर्टन्स काहीच नसेल, आणि म्हणून मग हे इक्वेशन म्हणजे डी ब्रोगलीज वेवलेंथ तुम्हाला अशाच पार्टिकलला अटॅच करता येते की ज्या पार्टिकलचं मास कमी आहे आणि वेलॉसिटी पण कमी आहे. ती वेलॉसिटी लाईटच्या वेलॉसिटीपेक्षा खूप कमी आहे. सो दिस रिलेशन इज कॉल्ड वेवलेंथ ऑफ डी ब्रोगलीज वेव और वेवलेंथ ऑफ मॅटर वेव. आता याला मॅटर वेव का म्हणता आलं त्याला? इथं मला वेवलेंथचा फॉर्म्युला दिसून राहिला सरळ सरळ. याला मॅटर वेव त्याला म्हणता आलं कारण की त्यांनी वेवलेंथ कोणाशी रिलेट केली? मोमेंटमशी. मोमेंटम म्हणजे कोणाची प्रॉपर्टी आहे? मॅटरची. आणि म्हणून मग दिस इज वेवलेंथ असोसिएटेड विथ मॅटर. सो दॅट्स वाय दिस इज वेवलेंथ ऑफ मॅटर वेव. म्हणजे जेव्हा जेव्हा पार्टिकल मूव्ह करेल, स्मॉल पार्टिकल साहजिकच आहे, मास लेस मॅसिव्ह पार्टिकल, एकदम स्मॉल मास असणारा पार्टिकल, वेन इट मूव्स विथ अ स्पीड व्हेरी मच लेस दॅन स्पीड ऑफ द लाईट, then you can associated a wavelength or a wave with that particle, and that wavelength is this much. Okay, एवढं सगळं होतं हा जनरल कॉन्सेप्ट बद्दल. नाव अगेन look at the steps which we have completed. According to Einstein's theory of relativity, E is equal to mc square, means m into c into c, means it is equal to p into c. So that's why p is equal to E by c. Again, Einstein in photoelectric effect shows that E is equal to h nu. So E is equal to h nu. So this momentum becomes, so p is equal to, in place of E place h nu, so h nu upon c. So p is equal to h upon lambda, because nu by c is 1 upon lambda. So p is equal to h upon lambda, or lambda becomes h upon p, means h upon mv. This is called de Broglie's wavelength or equation for de Broglie's wavelength. बोर्डामध्ये क्वेश्चन असतो, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ, इथपर्यंत तुम्हाला दाखवायचं आहे विथ एक्सप्लेनेशन. हां, हे फक्त मी मॅथमॅटिकल लिहिलं आहे. तुम्ही पुष्कळ जण लिहिताना एक्सप्लेनेशन सोडून देता, म्हणजे मी जसं लिहिलं तसं लिहिता, असं लिहायचं नाही आहे. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. नाव अप टू दिस एनी डिफिकल्टी? इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही? ठीक आहे. मग वेवलेंथ मिळाली आपल्याला डी ब्रोग्लीज वेवलेंथ. तर ती डी ब्रोग्लीज वेवलेंथ मासवर डिपेंड असते, वेलॉसिटीवर डिपेंड असते, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता लक्ष ठेवा, आता हा फॉर्म्युला मी वापरतोय वेगवेगळ्या केसेसमध्ये. आता आपण कन्सिडर केलं की एक स्मॉल पार्टिकल आहे की जो व्ही एवढ्या वेलॉसिटीने चालला, तर त्या मूव्ह होणाऱ्या पार्टिकलशी रिलेटेड वेलॉसिटी किती असेल ती आपल्याला काढता येईल. इक्वेशन आपल्याजवळ आहे. सो the kinetic energy of that moving particle is half mv square. So that velocity of that particle becomes root 2 times kinetic energy upon mass. बरोबर आहे पहा, kinetic energy म्हणजे ek is half mv square. So v becomes square root of twice ek upon m. ही वेलॉसिटीची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये प्लेस करा. सो लॅम्बडा इज इक्वल टू h upon m.
आणि व्हीच्या ऐवजी अंडररूट ट्वाईस ई के अपॉन एम प्लेस केलं मी. सो दॅट इट बिकम्स, आता बघा हा एम आणि हा एम कॅन्सल नाही होणार. हा एम या एका एमला कॅन्सल करा, हा स्क्वेअर रूट ऑफ एमचा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे स्क्वेअर रूट एम शिल्लक राहील. सो वी गेट एच अपॉन रूट ऑफ ट्वाईस एम इंटू ई के. जर एखादा पार्टिकल की ज्याचं मास एम एवढा आहे, ज्याची कायनेटिक एनर्जी ई के एवढी आहे, त्याची कायनेटिक एनर्जी जर ई के असेल तर त्या पार्टिकलशी रिलेटेड जी वेव्ह असते तिची वेव्हलेंथ किती असेल, लॅम्बडा एवढी, म्हणजेच ती असेल एच अपॉन अंडररूट ट्वाईस एम ई के एवढी. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. आता लक्ष द्या, त्यातली सेकंड केस. समजा मूव्ह होणारा जो पार्टिकल आहे तो समजा चार्ज पार्टिकल आहे, त्याच्यावर चार्ज आपण क्यू एवढा घेतला, म्हणजे क्यू चार्ज त्या ठिकाणी मूव्ह होतोय विथ वेलॉसिटी व्ही. पण का बरं मूव्ह होईल चार्ज पार्टिकल? त्या चार्ज पार्टिकलला मूव्ह करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करावी लागेल, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली की त्या चार्ज पार्टिकलवर फोर्स ॲक्ट होतो, त्या फोर्समुळे त्याला ॲक्सलरेशन मिळतं, ॲक्सलरेशन मिळालं की तो मूव्ह होतो. ओके, कॉन्सेप्ट इज क्लिअर इन युअर माइंड. सो व्हेन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड ऑन दॅट चार्ज पार्टिकल इट गेट ॲक्सलरेशन, त्याला ॲक्सलरेशन मिळेल, आणि मग त्याला जर ॲक्सलरेशन मिळालं तर त्याला कायनेटिक एनर्जी पण मिळेल. मग आता विचार करा, आपण जर त्या चार्जला म्हणजे क्यू एवढ्या चार्जला व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स दिला तर याला मिळणारी एनर्जी किती असेल, म्हणजे त्याच्यावर होणार वर्क किती असेल, तर चार्ज इंटू पोटेन्शियल, वर्क डन. सो क्यू इंटू व्ही, व्ही म्हणजे पोटेन्शियलचा व्ही. हां बघा, सो द एनर्जी गेन बाय द चार्ज पार्टिकल विल बी क्यू इंटू व्ही. पण ही जी एनर्जी त्या चार्ज पार्टिकलला मिळणार आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये, ती कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये, कारण की त्याला ॲक्सलरेशन मिळणार आहे. सो कायनेटिक एनर्जी गेन बाय दॅट चार्ज पार्टिकल in that electric field or in that potential difference is EK is equal to Q into V. एवढी कायनेटिक एनर्जी त्या मूव्ह होणाऱ्या चार्ज पार्टिकलला असणार आहे. मग आता हीच व्हॅल्यू मी एक इक्वेशनमध्ये पुट करतो. वेव्हलेंथचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे एच अपॉन अंडररूट ट्वाईस एम इंटू ई के. ई केची व्हॅल्यू ठेवली क्यू इंटू व्ही. सो एच अपॉन रूट ऑफ ट्वाईस एम इंटू क्यू इंटू व्ही. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर de Broglie's wavelength for moving charge. जर चार्ज मूव्ह झाला तर त्याची डी ब्रोगलीज वेव्हलेंथ किती असेल, तर ती एवढी असते एच अपॉन रूट ऑफ ट्वाईस एम इंटू क्यू इंटू व्ही. आणि जर सिंपल पार्टिकल मूव्ह झाला तर त्याच्याशी रिलेटेड जी वेव्हलेंथ असते, डी ब्रोगलीज वेव्हलेंथ असते, ती किती असते, एच अपॉन रूट ऑफ ट्वाईस इंटू एम इंटू ई के. ओके, इन जनरल एम एवढा मास असणारा पार्टिकल व्ही एवढ्या वेलॉसिटीने गेला तर त्याच्याशी रिलेटेड डी ब्रोगलीज वेव्हलेंथ किती असते, एच अपॉन एम व्ही. तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. नाउ लुक ॲट दिस इक्वेशन. दिस इक्वेशन मीन्स दिस डी ब्रोगलीज वेव्हलेंथ इज व्हॅलिड or you can apply this for moving electron or moving proton or moving even ion. आयन जरी मूव्ह होत असला तरी त्या मूव्ह होणाऱ्या आयनची वेव्हलेंथ तुम्ही या फॉर्म्युल्याने काढू शकता, किंवा त्या मूव्ह होणाऱ्या आयनशी रिलेटेड वेव्हलेंथ तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला शोधता येते. ओके, काही अडचण इथपर्यंत? ओके, नाउ लुक, अप टू दिस टाइम we have obtained de Broglie's wavelength for a moving particle with velocity v, and it is h upon mv. For a particle moving with velocity v in terms of kinetic energy, and it is h upon root of twice m into ek. For moving charge it is h upon root twice m q v. q एवढा चार्ज असेल तर त्या ठिकाणी त्या चार्जशी रिलेटेड डी ब्रोगलीज वेव्हलेंथ असते एवढी, एच अपॉन अंडररूट ट्वाईस एम क्यू इंटू व्ही. व्ही इज द एक्सलरेटिंग पोटेन्शियल, आणि तो चार्ज फ्रॉम रेस्ट स्टार्ट होणार आहे आणि मूव्ह होणार आहे, हे लक्षात घ्या. नाव अप्लाय दिस इक्वेशन फॉर इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज ऑल्सो चार्ज पार्टिकल. सो दिस इक्वेशन बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन under root 2 m
क्यू मीन्स चार्ज ऑन दॅट पार्टिकल. आता इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपण कशाने दाखवतो, ई. सो ट्वाइस एम ई, क्यूच्या ऐवजी ई इंटू व्ही. व्ही इज द ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल. मग समजा इलेक्ट्रॉन रेस्टला होता, त्या इलेक्ट्रॉनवर आपण व्ही एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं, सो दॅट इट गेट ॲक्सलरेटेड अँड that accelerating electron will have wavelength or matter wavelength or de Broglie's wavelength, and it is h upon root twice MeV. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यापैकी मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, h इज प्लँक्स कॉन्स्टंट. इट्स व्हॅल्यू इज 6.63 into 10⁻³ जूल सेकंड टू m. m means mass of electron here. So mass is 9.11 into 10⁻³ kilogram. E means charge on the electron, and charge on the electron is 1.6 into 10⁻19 coulomb into that accelerating potential, whatever it may be, V. Okay, calculate it. याचे calculation केले आपण. So it is found to be 1.228 into 10⁻9 upon root V. V means potential in meters. एवढी मीटर वेवलेंथ त्या ठिकाणी असेल. हा 10⁻⁹ च्या ऐवजी आपल्याला नॅनो घेता येतं, प्रिफिक्सेस तुम्हाला माहिती आहेत. सो इट इज 1.228 अपॉन रूट व्ही नॅनोमीटर. एवढी वेवलेंथ त्या मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनशी रिलेट असेल. सो मॅटर वेवलेंथ और डी ब्रोगलीज वेवलेंथ associated with the electron which is accelerated by potential V, this V is of potential, which is accelerated by potential V is this much, 1.228 upon root of potential. ठीक आहे. म्हणजे जसजसं पोटेन्शियल तुम्ही वाढवसाल म्हणजे डिनॉमिनेटर वाढेल. डिनॉमिनेटर वाढला तर वेवलेंथ कमी होईल. ओके. आणि पोटेन्शियल जर कमी केलं म्हणजे कमी पोटेन्शियलने जर इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट केलं तर त्याची वेलॉसिटी पण कमी असेल, साहजिकच आहे, आणि वेवलेंथ मात्र जास्त असेल. पॉईंट व्यवस्थित त्याच्यानं तुम्हाला काढता येतात. बघा आता अशा प्रकारे यांनी थिअरॉटिकली डी ब्रोगलीनी सांगून ठेवलं की एवढी वेवलेंथ त्या मटेरियल पार्टिकलशी असू असेल, चार्ज असेल तर एवढी वेवलेंथ त्याच्याशी रिलेटेड असेल. हे सगळं फक्त त्यांनी काय म्हणते त्याला तुम्ही त्यांनी पहिले प्रपोज केलं. मग आता हे जर प्रपोजल होते तर या प्रपोजलला मान्यता लागेल, एक्सपेरिमेंटल त्याला प्रूफ लागेल. मग ते एक्सपेरिमेंटल प्रूफ आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण असेल तर बघा. ओके. काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपवर क्वेश्चन टाकू शकता किंवा इथे कॉमेंटमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन टाकता येईल. तुमच्या लक्षात आलंच असेल की खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे त्या पार्टिकलला वेव्ह नेचर देता येतं. वेव्हला आपण पार्टिकल नेचर दिलं आहे इन द फॉर्म ऑफ फोटॉन, पण पार्टिकल ज्यावेळेस मूव्ह होतो तेव्हा त्या मूव्ह होणाऱ्या पार्टिकलसोबतसुद्धा आपल्याला वेव्ह अटॅच करता येते. आणि हे सांगण्याचं काम डी ब्रोगलीनी केलं. आणि त्यानुसार काय काय पॉईंट्स आपल्याला आता या ठिकाणी बघायचे आहेत, ते थिअरीचे पॉईंट्स आपण आता बघतोय. सो ड्युएल नेचर ऑफ मॅटर, मॅटरला पण ड्युएल नेचर असतं हे आपण या ठिकाणी प्रूव्ह करतोय. सो इन 1924 लुईस डी ब्रोगली प्रपोज अ हायपोथेसिस ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री लव्ज बाय नेचर. नेचरला सिमेट्री आवडते आणि त्यानुसार मग जर याला असं कन्वर्ट करता येईल म्हणजे वेव्ह कॅन बी कन्वर्टेड इंटू पार्टिकल, देन पार्टिकल कॅन बी कन्वर्टेड इंटू वेव्ह. यानुसार त्यांनी ड्युएल नेचर ऑफ मॅटर हा कॉन्सेप्ट सांगितला. त्यासाठी त्यांनी जे हायपोथेसिस सांगितलं, द स्टेटमेंट ऑफ हायपोथेसिस इज इफ रेडिएशन हॅज ड्युएल नेचर मॅटर ऑल्सो पझेस ड्युएल नेचर. आता हे कशा प्रकारे दाखवायचं हा त्याच्यासमोर प्रश्न होता की पार्टिकलला वेव्ह नेचर कशी अटॅच करायची. तर मग त्यांनी काय केलं की पार्टिकलशी असोसिएटेड असणाऱ्या काही टर्म्स आणि वेव्हशी असोसिएटेड असणाऱ्या टर्म्स या दोघांना त्यांनी एकत्र आणण्याचं काम केलं. युझिंग प्रॉपर्टीज ऑफ वेव्ज सच ॲज फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, ही प्रपोज अ रिलेशन विथ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर
such as energy and momentum. The important point starts. Expression for de Broglie's wavelength or wavelength of matter wave. So according to theory of relativity, the energy of particle of mass m and moving with speed c is E is equal to mc square. So it is m into c or it is equal to p into c, where p is momentum, that is m into c. ठीक आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार E इज इक्वल टू mc स्क्वेअर मिळालं. त्याच्यावरून आपण p म्हणजे मोमेंटमचा फॉर्म्युला तयार केला, E बाय c. This equation is valid for massless particle and velocity equal to or comparable with speed of light. त्या पार्टिकलला जर मास नसेल, म्हणजे मासलेस पार्टिकल असेल आणि त्याचा स्पीड जर लाईटच्या स्पीड एवढा असेल, तर हा मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो. सो दिस इज मोमेंटम ऑफ पार्टिकल. आणि मोमेंटम ऑफ वेव्ह जर तुम्ही म्हटलं तर p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. हा होता पहिलं इक्वेशन मोमेंटमसाठी. नाउ अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, द एनर्जी असोसिएटेड विथ द फोटॉन इज E इज इक्वल टू h न्यू. So this value of energy, that is E is equal to h nu, put it in equation number 1. So it becomes P is equal to h nu upon c, but nu upon c is equal to 1 upon lambda. So it becomes P is equal to h upon lambda. So lambda means wavelength of that wave is equal to h upon p is equal to h upon mv. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता हे इक्वेशन काय सांगतंय? दिस इज द एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ associated with a particle having mass m and moving with velocity v. आता एखादा पार्टिकल ज्याचा मास स्मॉल m एवढा आहे आणि जो v एवढ्या वेलॉसिटीने चालला, तर त्याच्याशी रिलेटेड असणारी वेवलेंथ ही लॅम्बडा एवढी असेल. आता असं का बरं त्याला म्हणता आलं की ही पार्टिकलचीच वेवलेंथ असेल म्हणून? याच्यावर विचार केला का? बघा आता इथे राईट हँड साईडला h अपॉन p दिसतं तुम्हाला, म्हणजेच पार्टिकलशी असोसिएटेड असणाऱ्या टर्म्स आहेत. तर लेफ्ट हँड साईडला लॅम्बडा दिसतोय, म्हणजे वेवलेंथ ही वेवशी रिलेटेड टर्म आहे. म्हणजे वेवशी रिलेटेड असणारी टर्म त्यांनी कोणाशी जोडली? पार्टिकलशी रिलेटेड असणाऱ्या टर्मसोबत. आणि म्हणून मग या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला मिळालं वेवलेंथ ऑफ वेव असोसिएटेड विथ दॅट पार्टिकल. आणि म्हणून मग याला काय म्हणायचं? मॅटर वेवची वेवलेंथ. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेवलेंथ ऑफ मॅटर वेव. नाव आता ते वेवलेंथचं जे इक्वेशन मिळालं आपल्याला तिथपर्यंत सहसा परीक्षेमध्ये विचारतात, ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर वेवलेंथ ऑफ मॅटर वेव और ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ, असा 2 मार्काचा प्रश्न असू शकतो. ठीक आहे. आता त्याच एक्सप्रेशनला आपण समोर वाढवतो आहे. तो जो m मास असणारा पार्टिकल आहे, जो v एवढ्या वेलॉसिटीने चालला, त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल? सो ई के इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. मग त्याची वेलॉसिटी किती असेल? तर ती असेल रूट ऑफ 2 इंटू ई के अपॉन m, म्हणजे 2 इंटू कायनेटिक एनर्जी अपॉन m. सो द इक्वेशन ऑफ डी ब्रोग्लीज वेवलेंथ बिकम्स, काय होतं इक्वेशन? मग ती इक्वेशन तयार होईल आपल्याजवळ. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन m इंटू व्ही होतं ना, तर व्हीच्या ऐवजी अंडर रूट ट्वाईस ई के अपॉन m. हा m आणि हा m, हा स्क्वेअर रूटच्या बाहेरचा m आहे, हा स्क्वेअर रूटच्या आतमधला. याने जर याला डिवाईड केलं तर m डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ m काय राहील? स्क्वेअर रूट ऑफ m शिल्लक राहील न्यूमरेटरमध्ये, की जो येऊन जाईल याच्या आतमध्ये. सो इट बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन अंडर रूट ट्वाईस m इंटू ई के कायनेटिक एनर्जी. आणि हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आहे, वेवलेंथ इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे, ही कायनेटिक एनर्जी जनरल मूव्ह होणाऱ्या पार्टिकलसाठी फॉर्म्युला असतो हाफ mv स्क्वेअर. हाच पार्टिकल जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ॲक्सलरेट केला, तर या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो चार्ज इंटू पोटेन्शियल. आणि मग त्यानुसार हे फॉर्म्युल्याला आपल्याला चेंज करायचं आहे. इफ द मुव्हिंग पार्टिकल इज चार्ज पार्टिकल, समजा हा पार्टिकल चार्ज पार्टिकल असता, देन द एनर्जी गेन बाय इट बाय ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल इज, समजा त्याला आपण एक ॲक्सलरेटिंग फील्डमध्ये ठेवलं आहे, तर त्याला किती एनर्जी मिळेल? की जी एनर्जी मिळेल त्या पार्टिकलला ती कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये मिळेल. अँड इट इज, सो ई के इज इक्वल टू क्यू इंटू व्ही, चार्ज इंटू पोटेन्शियल, एवढी कायनेटिक एनर्जी त्याला. सो दॅट द डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ दॅट चार्ज पार्टिकल काय होईल? मग ती h अपॉन अंडर रूटमध्ये ट्वाईस m आणि इंटू कायनेटिक एनर्जी होती, आणि कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी काय लिहिसाल मग तुम्ही? क्यू इंटू व्ही. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ फॉर
अ चार्ज Q मूव्हिंग इन ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल V. ठीक आहे. मग आता चार्जच्या ऐवजी मी इलेक्ट्रॉन म्हटलं, तर या क्यूच्या ऐवजी मला काय ठेवता येतं ई. सो दिस इज डी ब्रोगलीज वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग चार्ज ई. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई व्ही. आता ही जी वेवलेंथ आहे इलेक्ट्रॉनशी असोसिएट असणारी, हिचं मी कॅल्क्युलेशन करतो आहे. कशाला कॅल्क्युलेशन करतो ते समोरच्या पार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मी व्हॅल्यूज पुटअप केल्या. एच मीन्स प्लँक्स कॉन्स्टंट, द व्हॅल्यू इज 6.63 into 10⁻³ जूल सेकंड. एम मीन्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन, it is 9.11 into 10⁻31 kilogram. E means charge on the electron, it is 1.6 into 10⁻19 coulomb. And V is the potential of the electric field which can be changed. म्हणून मी त्याला तसंच ठेवलं. ओके. By calculating all these things we get 1.228 into 10⁻⁹. या व्हीला आपण घेतलं नव्हतं कॅल्क्युलेशनमध्ये, तो व्ही तसाच होता डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट व्ही. म्हणजे बाकी सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं की एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळते 1.228 into 10⁻⁹. आणि इन टर्म्स ऑफ मीटर हा 10⁻⁹ मला काढायचा आहे, तर हा प्रिफिक्स आहे. 10⁻⁹च्या ऐवजी आपल्याला कोणता प्रिफिक्स ठेवता येतो? नॅनो. सो वी गेट लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 into 1.228 अपॉन अंडर रूट व्ही नॅनोमीटर. एवढी वेवलेंथ त्या ठिकाणी त्या मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या सोबत असेल की ज्या इलेक्ट्रॉनला आपण ॲक्सलरेट केलं आहे विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियल व्ही फ्रॉम रेस्ट. पहिले इलेक्ट्रॉन रेस्टला होता, त्याच्यावर व्ही एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं, त्याच्यामुळे त्याला ॲक्सलरेशन मिळालं. तर त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनच्या सोबत जी वेव्ह असेल, म्हणजे जी मॅटर वेव्ह असेल, त्या मॅटर वेव्हची वेवलेंथ एवढी असेल. ठीक आहे. आता इथे मात्र काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जी वेवलेंथची इक्वेशन आपण तयार केले ते इक्वेशन्स, दीज इक्वेशन आर नॉट व्हॅलिड फॉर लार्ज पोटेन्शियल अँड लार्ज स्पीड. जर पार्टिकलचा स्पीड खूप जास्त असेल, म्हणजे लाईटच्या स्पीडच्या एवढा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला हे वापरता येत नाही. आणि जर पार्टिकलचं मास खूप जास्त असेल तरीसुद्धा वापरता येत नाही, कारण की मास जर जास्त असेल किंवा पोटेन्शियल जर जास्त असेल तर वेवलेंथ एकदम कमी होऊन जाते आणि व्हेरी स्मॉल वेवलेंथचा आपल्याला काही त्या ठिकाणी फायदा होत नाही किंवा आपल्याला फायदा करून घेता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याला विचारात घेतल्या जात नाही. या टॉपिकवर जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते या प्रकारे: स्टेट डी ब्रोगलीज हायपोथेसिस अँड ऑब्टेन वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्ह. ते वेवलेंथचे इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी शोधा किंवा डिराईव्ह करा, असा तो प्रश्न आहे. 2 मार्कासाठी येतो. किंवा युझिंग डी ब्रोगलीज हायपोथेसिस ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन विच इज ॲक्सलरेटेड बाय पोटेन्शियल ऑफ व्ही व्होल्ट्स. हे तुम्हाला शेवटपर्यंत डेरिव्हेशन आणायचं आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाईस एम ई व्हीपर्यंत तुम्हाला ते डेरिव्हेशन करायचं आहे. 3 मार्कासाठी डेरिव्हेशन असतं ते. किंवा तेच या प्रकारे विचारलं जाऊ शकतं: शो दॅट वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन इज 1.228 अपॉन रूट व्ही नॅनोमीटर इफ इट इज ॲक्सलरेटेड बाय अ पोटेन्शियल ऑफ व्ही व्होल्ट. प्रश्नानुसार तुम्हाला उत्तर तयार करायचे आहेत. आता लक्षात ठेवा, हा जो पॉईंट आहे डी ब्रोगलीज हायपोथेसिस हा तुमच्या बोर्डामध्ये आहे, बरोबर आहे. याच्या पहिलेचा फोटो सेलचा जो कॉन्सेप्ट होता तो 2021साठी बोर्डाच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येणार नाही, पण याच्यावर मात्र येऊ शकेल हां. त्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा, हा बोर्डामध्ये आहे.